नगराध्यक्षा प्रणिता भालकेंची फोनवरून पत्रकार परिषदेत माहिती। पंढरपूर शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यावरून वाद निर्माण झाला असून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी गंभीर आरोप केले। उद्यानाचं काम निकृष्ट दर्जाचे असताना घाईघाईत उद्घाटन करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केलाय। धोत्रे यांनी सांगितले की या लोकार्पण सोहळ्याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच अनेक नगरसेवक यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेच्या अभावात आणि नियमबाह्य पद्धतीने पार पडत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान या संदर्भात पंढरपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनवरून मला या कार्यक्रमाबाबत कसल्याही प्रकारची माहिती नाही असं स्पष्ट सांगितलंय। त्यामुळे या प्रकरणातील गोंधळ अधिकच वाढला असून नगरपालिकेच्या समन्वयाच्या अभावावर प्रश्न उपस्थित होत आहेत। उद्यानाच्या कामाच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित करण्यात येत असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। या घडामोडींमुळे पंढरपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। असं म्हणणं आहे की मग नगराध्यक्षाला माहिती आहे का नाही? आम्ही सांगितले की नगराध्यक्षाची कुठली परवानगी या लोकांनी घेतलेली नाही, तरी पण त्यांनी म्हणतात की नाही, परत नगराध्यक्ष आम्हाला असं म्हणतील तर नगराध्यक्षांना विचारा। त्यामुळे स्पीकर ऑन करून ठेवलाय। तुम्ही सांगा, तुम्हाला हा कार्यक्रम माहित आहे का? वर पकडा येतंय ऐकू सगळ्यांना? नगराध्यक्षाचं हे आहे नाही, स्वतःला एकदा तुम्हाला व्हिडिओ कॉल लावायचा तर मी नगराध्यक्षाला व्हिडिओ कॉल लावून देतो। तुमच्या झाले तुमचे शंका निरसन झाली का? ऑब्जेक्शन